नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या थेट प्रक्षेपणामध्ये विरोधी पक्षातील नगरसेवकांचे प्रश्न, हरकती आणि सत्ताधाऱ्यांच्या निर्णयांविरोधातील भूमिका जाणीवपूर्वक दाखवली जात नसल्याचे समोर आले आहे। दिनांक 18 आणि जून 19 रोजी झालेल्या महासभांमध्ये विरोधी पक्षातील नगरसेवकांनी विविध नागरी प्रश्न उपस्थित केले, तसेच सत्ताधारी पक्षाने मांडलेल्या काही विषयांना विरोध करून सभागृहात आपली भूमिका स्पष्ट केली। मात्र या घटनांचे दृश्य महानगरपालिकेच्या अधिकृत थेट प्रक्षेपणामध्ये दाखविण्यात आले नाही। भाजपचे सभागृह नेते सागर नाईक यांनी विरोधी पक्षातील नगरसेवकांचे व्हिडिओ थेट प्रक्षेपणात दाखवू नयेत अशा स्वरूपाचे कथित मौखिक अथवा छुपे निर्देश प्रशासनाला दिल्याची शक्यता वर्तवली जात आहे। महासभेचे थेट प्रक्षेपण हे नागरिकांना संपूर्ण सभागृहाचे कामकाज पारदर्शकपणे पाहता यावे यासाठी केले जाते। त्यामुळे केवळ सत्ताधाऱ्यांची भूमिका दाखवून विरोधकांचा आवाज वगळला जात असेल तर ती लोकशाही आणि पारदर्शकतेच्या दृष्टीने गंभीर बाब ठरू शकते। त्यामुळे या प्रकरणी महानगरपालिका सचिव विभाग आणि विद्युत विभागाने स्पष्टीकरण देऊन संपूर्ण, निष्पक्ष आणि निर्बंधमुक्त थेट प्रक्षेपण सुनिश्चित करावे अशी मागणी होत आहे। पालिका प्रशासन, नवी मुंबई।